राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यातील 26,000 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गजानन पाटील मार्केट यार्ड शेगाव येथे लढा देत आहेत. परंतु आजपर्यंत शासनाने दखल घेतली नाही. गत नागपूर येथील अधिवेशन काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2005 पूर्वी नियुक्त मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु पावसाळी अधिवेशनात मुंबई येथे शासन न्यायालयात सकारात्मक प्रतिज्ञापत्र सादर करून जुनी पेन्शनसाठी सहकार्य करेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. अद्यापही शासनाने दखल घेतलेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2 वेळा राज्याच्या सर्वोच्च पत्रिका सभागृहात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विनाअनुदानित अंशतः अनुदानित शाळा तुकड्यांवरील ज्ञानदानाचे पवित्र कर्तव्य करणाऱ्या 26,000 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे न्यायालयात सकारात्मक प्रतिज्ञापत्र शपथपत्र सादर करावे यासाठी शेगावात बेमुदत आठवण आंदोलन 1 ऑगस्ट पासून शिक्षण संघर्ष संघटनेच्या राज्य अध्यक्षा संगीता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. शासनाने दखल घेऊन जुनी पेन्शन योजना लागू करावी व सकारात्मक शपथपत्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात लवकर सादर करावे अशी मागणी करण्यात आली आहे. या आठवण आंदोलनात शिक्षण संघर्ष संघटनेच्या राज्याध्यक्षा संगीता शिंदे, कार्याध्यक्ष अशोक भराड, शरद तिरमारे, श्रीराम पालकर यांच्यासह राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत. जोपर्यंत शासन दखल घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा संतोष पोडकर, अकोला, काकासाहेब कुल्हे, बीड, देविदास सोनोने, दिगंबर भुगोल, अनिल घायबाड, गणेश विसपुते, विकास दिवे, राहत अजीज यांनी दिले आहे. राज्यातील पेन्शन पीडित बांधवांनी हजर राहण्याचे आवाहन केले. बाळासाहेब गणोरकर, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, अकोला.